आज नवा स्टार्टर आणलं फोन सोबत घेतली जुगाडची थैली. स्प्लेंडर पहा आज आपली कुठे लावल्या डायरेक्ट घरात. बाहेरले भयानक ऊन तपते भाऊ, काय करता गाडीले ऊन गिन लागलं तर. फॅमिली मेंबर म्हटल्यावर दारात ठेवणं चांगली नाही वाटत. हातात काढली आपली स्प्लेंडर. त्याला सोबत घेऊन संध्याकाळच्या टाइमला आम्ही धकलो वावरात. 4 वाजून राहिले, आता ऊन कमी असेल पण काचं काही रे भाऊ, आपल्या विदर्भातलं ऊन म्हटलं म्हणजे विषय गंभीर आहे. पण तरी बी उन्हाच्या झावाखात 1900च्या स्पीडनं आम्ही आलो वावरात. गाडी लावली आपल्या चिची खाली. बस झाल्या रे भाऊ, चिचा खाना चाल आपल्याला शिप बदलवणं पडते. कधी गेलो तरी खायचं सुस्ते वाचे त्याला. इकडे बाजूला पाण्यावर येलो होतो त्यात आमचं स्टार्टर जळलं, म्हणून आज नवं स्टार्टर घेऊन आलो. आता शिप बदलून टाकून देऊ, रातभर मोटर चालू करू. दोघं जण असले की शिप बदलायला काही टाइम नाही लागत. 2-2 पाईप उचलल्या जातात. तसंच 2-2 पाईप उचलून 360च्या स्पीडनं आम्ही ना बदलवली शिप. स्टार्टर आणि आपल्या जुगाडची थैली घेऊन आम्ही आलो इरीवर. उन्हाळा लागला आणि इरीत 2-2 मोटरा टाकल्या, तरी पाणी जेवढंच्या तेवढंच आहे. चेत्यानं तोडलं मीटर पेटीचा फटा. जुनं स्टार्टर काढला आणि त्याला दिली भावपूर्ण श्रद्धांजली. आणि नवीन स्टार्टरची केली अनबॉक्सिंग. लोक नव्या मोबाईलची अनबॉक्सिंग करतात, पण आमच्या नशिबात स्टार्टरचीच आहे. पण नवं स्टार्टर एकदम चुम्मेश्वरी दिसू राहिलं. जास्त टाइमपास न करता आम्ही ना दिला स्टार्टर मीटर पेटीत चिपकून. त्याला ऑटो स्विचच्या मोटरच्या वायरा बी दिल्या जोडून आणि वरून झाकण बी दिलं चिपकून. जे झाकण पोट्टे हो. आणि आता पवरायला तो आम्ही सिंगल फेजची वाट. 6 वाजता आला आपला सिंगल फेज.